नमस्कार, ज्योती कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मसालेदार कुरकुरीत बोंबील फ्राय। ताजे बोंबील। आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला। ताजे बोंबील कापून धुवून स्वच्छ करून घ्या आणि त्याच्यात मीठ, मसाला, हळद आणि आलं लसणाची पेस्ट हे लावून चांगलं मॅरिनेट करून ठेवा। मिक्स सारखं चमच्याने हाताने तुम्ही करू शकता। एकजीव करून घ्यायचं। मसाला त्याला लागतं आणि जरा एक 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायचं। आणि तो मसाला आतमध्ये लागला ना का मग छान लागतं खायला। आणि हे जे बोंबील कुरकुरीत करण्यासाठी आपल्याला रवा आणि तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण घोळून कमी तेलावर कमी आचेवर फ्राय करून घेणे आणि कुरकुरीत बोंबील खाण्यासाठी तयार करायचे आपल्याला। तर हा व्हिडिओ क्लिक करू नका, शेवटपर्यंत बघा। आता हा मसाला लावून झालेला आहे। सगळं जाळं एकूण एकजीव सगळं एकजीव झालेला आहे। मसाला बोंबलाला लागलेला आहे। ताजे बोंबील आहे असल्याने कसे चमकतात ते बघा। आता एकजीव झालेला आहे बघा। रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एकामध्ये एक घोळून आपल्याला तेलावर फ्राय करून घ्यायचं आहे। हा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट नक्की करा आणि शेअर पण करा। एक कसं एकामध्ये तांदळामध्ये आणि रव्यामध्ये तो कुरकुरीतपणा छान लागतो। तळल्यावर तो रवा पण क्रिस्पी असा तोंडात टाकल्यावर एकदम छान असं कुरकुरीतपणा एक स्वाद येतो। तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये मी आता एक बोंबील सोडत आहे। सगळे बोंबील मी त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं। 1-5 मिनिटांनी पुन्हा परतून दुसरी साईड परतून भाजून घ्यायचे चांगले खरपूस कमी आचेवर। नुसते खायलाही खूप छान लागतात बोंबील। आता ही दुसरी साईड आपण परतून घेतलेली आहे बघा। कसा मसाल्याचा वरचा बोंबलाला कुरकुरीतपणा कसा दिसतोय बघा। कुरकुरीतपणा आलाय ना, त्यासाठी म्हणून याच्यासाठी रवा आणि तांदळाचं पीठ का घ्यावं तर हे कुरकुरीतपणा येतो म्हणून ते वापरावं। आणि बोंबील एकदम नरम असतात आणि असे फ्राय केल्याने एकदम कुरकुरीत बोंबील होतात। तुम्ही एकदा असं करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट नक्की करा, शेअरही करा। धन्यवाद। हे आपले कुरकुरीत मसालेदार बोंबील फ्राय झालेले आहे।